आज मी तुम्हाला नवीन बटाट्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये टाकायची छोटा 1 चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकणार आहे मी 2 मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यात टाकणार आहे मीडियम आकाराचे 2 कांदे। आता 1-2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे 3 पाकळ्या लसणाच्या, त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद। मिक्स करून पहिले घेऊया। एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। आता ही पण ह्याच्यामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचं। आता ह्याच्यात टाकणारे आत्ताच मी चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये मी टाकणारे बटाटे मीडियम आकाराचे 3 बटाटे घेतले होते, साल काढून कापून स्वच्छ धुवून नितळून घेतलेले आहेत। आता ह्याला चांगलं परतून घेऊया। गॅस करणार आहे मी एकदम बारीक आणि ह्याच्यावर ठेवायचे आपल्याला एक 5 ते 7 मिनिटासाठी पॅक झाकण। आता तुमची जर कढई पातळ असेल ना तर एकदा जरूर हलवा, खाली वगैरे लागल। बारीक गॅसवर बघा मी 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं। एकदम पॅक झाकण ठेवायचं, असं वाफ नाही साईडने निघाली पाहिजे। आणि मोठ्या गॅसवर जर ठेवलं तर तुम्ही लक्ष ठेवा, कारण खाली वगैरे लागेल। मग काय पाण्याचा वापर बिलकुल सुद्धा केलेला नाही ना आपण। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही। छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर, मिरची पावडर आहे फक्त, कोणते पण मिरची पावडर घेतली तर चालेल। आणि हा गरम मसाला हे टाकून घेऊया आपण आणि आता हे मिक्स करून घेते। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, खूप छान लागतं बरं का। ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, पहिलं चांगलं मिक्स करून घेऊया आपण। आता ह्याच्यावर बारीक गॅस करून एक 5 ते 7 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी झाकण ठेवलं होतं, बघा किती छान झालेली आहे।